नमस्कार, स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी 9व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती म्हणजे 9व्या हप्त्याच्या वितरणाची। नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता वाटप होणार अशा बातम्या तुम्ही सर्वत्र ऐकत असाल। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही उत्सुक असाल। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। त्यासोबतच चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट, कृषी विभागाकडून येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। आता हे 4,000 रुपये त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत जे शासनाकडून येणाऱ्या अटी पूर्ण करणार आहेत। आता अटी सर्वांना माहीत आहेत, तरी पण आपण एका अगदी काही सेकंदामध्ये पाहूया। पहा, सगळ्यात पहिलं KYC असणं गरजेचं आहे, त्यानंतर आधार सीडिंग असणं गरजेचं आहे आणि तुमची जी आहे ती फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केलेली गरजेची असणार आहे। फार्मर ID कार्ड तुम्हाला असावं लागणार आहे, तरच या योजनेचे 2 हप्ते रुपये 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा हप्ता खरं तर मागेच वितरण व्हायला पाहिजे होतं, परंतु पहा 10 तारखेपर्यंत अधिवेशन सुरू होतं। 22 जूनपासून सुरू झालेलं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन 10 जुलैला संपलेलं आहे। 22 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशनाचा कालावधी होता आणि आता अधिवेशन समाप्तीनंतर नमोच्या हप्त्याचा वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे, अधिवेशनादरम्यान कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली होती 1,774 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे नमोच्या हप्त्यासाठी आणि तो आता वितरित केला जाणार आहे। सोमवारपासून हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली होती। त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आलेली आहे। ऑफिशियल तारीख डिक्लेअर झालेली नसली तरी पण कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे। मग खरंच आजच्या तारखेला हे वितरण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कृषी विभागाच्या वेगवेगळ्या अपडेट आणि वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी नमो शेतकरी असेल, PM किसान योजना असेल किंवा पीक विम्यासंदर्भातल्या अपडेट